और जब महर्षि उद्दालक ने ब्राह्मणों को 1,00,000 गायें देने का निर्णय किया तो उसने मैदान में उन गायों को एकत्र किया और महर्षि उद्दालक का ही पुत्र नचिकेता था। नचिकेता ने उन गायों को देखा, छोटा सा बालक, मगर छोटा सा बालक भी अपने आप में पूर्ण ज्ञान रखने वाला व्यक्ति होता है। कोई बालक छोटा नहीं होता, कोई बालक वृद्ध नहीं होता। आयु और मन दोनों अलग अलग चीजें हैं। हो सकती है कि किसी बालक की आयु 5 वर्ष की हो और उसकी मन की अवस्था, ज्ञान की अवस्था 100 साल की हो। प्रहलाद की शारीरिक अवस्था तो 5 साल की थी, मगर उसके पास जो ज्ञान था वो 100 साल की आयु का था। और ऐसे कई वृद्ध हैं जिनकी आयु तो 100 साल की, 80 साल की, 90 साल की है, मगर उनकी बुद्धि, उनका मन केवल 5-7 साल का ही है। इसलिए दोनों अलग अलग मार्ग हैं। ये जरूरी नहीं है कि 5 साल के बालक के मन में भी 5 साल का बालक 5 साल का मनुष्य रखता हो, 5 साल की बुद्धि रखता हो। ये दोनों अलग अलग सरणियां हैं। इसलिए प्रत्येक बालक अपने आप में वृद्धावस्था छुपाए हुए होता है। प्रत्येक बालक के मन में पूर्ण ज्ञान की एक संता प्रज्वलित होती है और प्रत्येक वृद्ध के मन में भी एक बालक छिपा हुआ होता है। इसलिए 60 साल और 70 साल की आयु के बाद वृद्ध ठीक उसी प्रकार से आचरण करने लग जाता है जैसे बालक करता है। उसी प्रकार से जिद करने लग जाता है, हठ करने लग जाता है, खाने के लिए दौड़ने लग जाता है, भूख उसको सहन होती नहीं, प्यास उसको सहन नहीं होती, छोटी छोटी बात पर रोना लग जाता है, छोटी छोटी बात पर झुड़कने लग जाता है और उसकी सारी हरकतें ऐसी हो जाती है जैसे 5 साल के बालक की हो। और 5 साल के बालक में भी मन स्थिति 80 साल की स्थिति हो सकती है। और नचिकेता के उस 5 साल के नचिकेता के हृदय में भी 80 साल का वृद्ध 80 साल का ज्ञान बोल रहा था। उसने देखा उन गायों को, उसने देखा कि मेरे पिता उन गायों को दान दे रहे हैं, मगर वे गायें अत्यंत दुर्बल हैं, अत्यंत कमजोर हैं, उनके दांत गिर गए हैं, उनका दूध दूध लिया गया है। अब उस स्थिति में है कि अब उनके थनों में से दूध नहीं निकल सकता। दूध की एक एक बूंद गाय के थनों से निकाली जा चुकी है और उस हालात में वे गायें पहुंच गई हैं कि अब यदि वे घर में रहती हैं तो केवल चारा खाती हैं, पानी पीती हैं, मगर दूध नहीं दे सकती, क्योंकि वृद्ध हो गई हैं, क्योंकि अशक्त हो गई हैं, क्योंकि कमजोर हो गई हैं, क्योंकि वे मृत तुल्य बन गई हैं। और ऐसी गायें उन ब्राह्मणों को दान दी जा रही है। नचिकेता सोचता है कि इन गायों को दान देने से कैसा दान होगा, इन गायों को दान देकर के ब्राह्मण इन गायों से क्या प्राप्त करेंगे। जिनके मुंह में दांत नहीं है वे गायें क्या करेंगी, जिनके थनों में दूध नहीं है उन गायों को वे ब्राह्मण लेकर करेंगे क्या। और मेरे पिता इतने स्वार्थी क्यों हो गए हैं, इतने घटिया स्तर के व्यक्ति क्यों हो गए हैं। एक बालक अपने पिता के बारे में अगर ऐसा सोचता है तो उसका ज्ञान 80 साल की आयु के बराबर है और उस उद्दालक का ज्ञान, उद्दालक का चिंतन एक 15 साल की बालक की आयु की तरह है। वो ये सोचता है कि ये गायें मेरे घर में भार स्वरूप है, अब इन गायों को दान दे देनी चाहिए जिससे कि ये गंदगी, ये भार मिटे। इसकी जगह में दूसरी ताजी और सुंदर दूध देने वाली गायों को ला सकूं। पर तो नचिकेता तो दुखी है। नचिकेता टुकड़ टुकड़ उन गायों को ताक रहा है जिनकी आंखों में आंसू है, जिनकी आंखों में विवशता है, जिनकी आंखों में दुर्बलता है, जिनकी हड्डियां साफ साफ दिखाई दे रही हैं, जो मृत तुल्य हैं, जो निश्वास फेंक रही हैं। और ये हमारा दुर्भाग्य है और ये हमारी घटियापन है कि हम दान उस चीज का देते हैं जो चीज हमारे लिए व्यर्थ होती है। ये हमारी बुद्धि है, ये हमारा तर्क है, ये हमारी चालाकी है, धूर्तता है कि हम दान भी देते हैं तो उस चीज का दान देते हैं जिस चीज की हमें कोई ज्ञान नहीं होता, जिस चीज की जरूरत नहीं होती, जो घर में व्यस्त होती है, जो घर में व्यस्त होती है उसको दान दे देते हैं।
मगर ऐसा दान तो अपने आप में दान नहीं कहलाता। ऐसा दान देने का प्रयोजन कुछ अर्थ नहीं रखता, कोई महत्व नहीं रखता। इसलिए शास्त्रों में तो यह स्पष्ट है कि दान वह दिया जाए जो तुम्हें बहुत अधिक प्रिय हो, अत्यंत तुम्हारे लिए आवश्यक हो, जिसके बिना तुम्हारा काम चल नहीं सकता, उस चीज का दान दो। वह दान देने की प्रक्रिया है, वह दान देने का धर्म है, वह दान देने का कर्तव्य है। घर में जो बेकार पड़ी हुई चीज है उसको दान देना अपने आप में कोई प्रयोजन नहीं रखता। और इसीलिए शब्द बन गया कन्यादान। कन्या बड़ी हो गई, अब उस कन्या की घर में कोई उपयोगिता नहीं है, क्योंकि अब उस कन्या की रखवाली करना बहुत कठिन हो गया है। कन्या यौवन में प्रवेश कर गई है, वह जवान हो गई है, वह गरीब मोहल्ले में जाती है तो कभी न कभी बदनामी हो सकती है, और बदनामी हो सकती है तो तकलीफ होगी, परेशानी होगी। अब उसकी रक्षा करना बहुत कठिन हो गया है, इसलिए उसको दान कर दिया जाए। और दान करके आदमी निश्चिंत हो जाता है कि मैंने ये अपनी बोझ, ये अपनी सुरक्षा की जिम्मेदारी दूसरों को सौंप दी। इसलिए तो ऐसा शब्द बना। परंतु दान का तात्पर्य जो अत्यंत महत्वपूर्ण हो, जो आवश्यक हो, जो उपयोगी हो, जिसके बिना काम नहीं चल सकता हो, दान उसका दिया जाना चाहिए। परंतु उद्दालक तो चालाक था, दूर था। उद्दालक तो उन गायों को दान देना चाहता था जो गायें व्यस्त थी, जिन गायों को उसमें दूध नहीं था, जो बछड़े पैदा नहीं कर सकती थी, जो मृत तुल्य थी। और नचिकेता उन गायों को और अपने पिता की चालाकी को देख रहा था। वो 5 साल का बालक ये मंथन कर रहा था, विचार कर रहा था कि क्या यह उचित है, क्या इसको दान दिया जाना चाहिए, क्या इस प्रकार का दान अनुकूल है, और क्या यह परंपरा मेरे पिता से मुझ तक और मेरे पीढ़ियों तक जाएगी तो क्या यह उचित रहेगा। यदि इस दुर्बुद्धि को यही नहीं रोका गया तो आने वाली पीढ़ियां एक अजीब सी बीमारी से ग्रस्त हो जाएंगी और वे उस प्रकार का दान देने की कोशिश करेंगी जो दान उनके लिए व्यर्थ है। वह पिता के पास गया, नचिकेता उद्दालक के पास गया और हाथ जोड़ करके पिता को पूछा, कहा, आप ये गाय दान में क्यों दे रहे हैं? इन गायों को दान देने से क्या लाभ होगा? ये गाय तो वृद्ध हो गई है, अब ये गाय सुंदर बछड़े उत्पन्न नहीं कर सकती, अब इन गायों के थनों में दूध नहीं है, अब इन गायों के शरीर में मांस नहीं है, रक्त नहीं है, ये मृत तुल्य हैं, ये 1-2 साल में मर जाएंगी। इनको दान देने से ब्राह्मणों का क्या हित होगा? ब्राह्मण इन गायों को लेकर क्या करेंगे? और ब्राह्मण तो लालच बस इन गायों को ले भी लेंगे या भयवश ले लेंगे कि राजा दान दे रहा है, नहीं लेंगे तो कल राजा दुख दे सकता है, तकलीफ दे सकता है, राजी निकाला कर सकता है। वो भय के मारे या लालच के मारे इन गायों को दान में ले लेंगे। मगर आप ये गायें दान में क्यों ले रहे हैं? इन गायों को दान देने का क्या प्रयोजन है? क्या यह उचित है? क्या यह मर्यादा अनुकूल है? ಮಹರ್ಷಿ ಉದ್ದಾಲಕ 1,00,000 ಗೋವುಗಳನ್ನು ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ದಾನ ಮಾಡುವ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿ ಆ ಗೋವುಗಳನ್ನು ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಒಂದೆಡೆ ಸೇರಿಸುತ್ತಾನೆ. ಮಹರ್ಷಿ ಉದ್ದಾಲಕನ ಮಗನೇ ನಚಿಕೇತ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಒಂದುಗೂಡಿಸಿರುವ ಆ ಹಸುಗಳನ್ನು ನೋಡುತ್ತಾನೆ. ನಚಿಕೇತ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕವನಾದರೂ ಬಾಲಕನಾದರೂ ಸಹ ಅವನಲ್ಲಿ ವಯಸ್ಸಿಗೆ ಮೀರಿದ ಜ್ಞಾನ ವಿವೇಕಗಳು ಪೂರ್ಣ ರೂಪದಲ್ಲಿ ವಿಕಾಸವಾಗಿರುತ್ತವೆ. ಆಯಸ್ಸು ಮತ್ತು ಮನಸ್ಸುಗಳೆರಡೂ ಸಹ ಪರಸ್ಪರ ವಿಭಿನ್ನವಾದ ವಸ್ತುಗಳು. ಬಾಲಕನೊಬ್ಬನ ವಯಸ್ಸು ಕೇವಲ 5 ವರ್ಷವಾಗಿದ್ದರೂ ಸಹ ಅವನ ಮನಸ್ಸಿನ ಅವಸ್ಥೆ, ಜ್ಞಾನದ ಅವಸ್ಥೆ 100 ವರ್ಷದ್ದಾಗಿರಬಹುದು. ಪ್ರಹ್ಲಾದನ ಶಾರೀರಿಕ ಅವಸ್ಥೆ 5 ವರ್ಷದಾಗಿದ್ದರೂ ಸಹ ಅವನಲ್ಲಿದ್ದ ಜ್ಞಾನ 100 ವರ್ಷದ ವ್ಯಕ್ತಿಯದಾಗಿತ್ತು. ಅಂತಹ ಎಷ್ಟೋ ವೃದ್ಧರಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಆಯಸ್ಸು 100 ವರ್ಷ, 80 ವರ್ಷ, 90 ವರ್ಷದ್ದಾಗಿದ್ದರೂ ಸಹ ಅವರ ಬುದ್ಧಿ ಹಾಗೂ ಮನಸ್ಸು ಕೇವಲ 5 ವರ್ಷ, 7 ವರ್ಷದ ಬಾಲಕರಂತೆ ಮಾತ್ರವೇ ಇರುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮನಸ್ಸಿನ ಸ್ಥಿತಿ ಮತ್ತು ಶರೀರದ ವಯಸ್ಸು ಎರಡೂ ಸಹ ಬೇರೆ ಬೇರೆಯಾದ ಮಾರ್ಗಗಳಿದ್ದಂತೆ. 5 ವರ್ಷದ ಬಾಲಕನ ಶರೀರದಲ್ಲಿ 5 ವರ್ಷದ ಬಾಲಕನ ಮನಸ್ಥಿತಿ, ಬುದ್ಧಿ ಇರಲೇಬೇಕೆಂಬ ಅಗತ್ಯ ಅಥವಾ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಇಲ್ಲ. ಇವೆರಡೂ ಬೇರೆ ಬೇರೆಯೇ ಆದ ಸರಣಿಗಳು. ಆದ್ದರಿಂದ
ಪ್ರತ್ಯೇಕ ಬಾಲಕನ ಮನಸ್ಸಿನೊಳಗೂ ವೃದ್ಧಾವಸ್ಥೆ ಎನ್ನುವುದು ನಿಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತದೆ. ಪ್ರತ್ಯೇಕ ಬಾಲಕನ ಮನದಲ್ಲೂ ಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನಧಾರೆ ಪ್ರವಹಿಸುತ್ತಲೇ ಇರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಪ್ರತ್ಯೇಕ ವೃದ್ಧನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿಯೂ ಸಹ ಬಾಲಕನೊಬ್ಬನು ನಿಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತಾನೆ. ಆದ್ದರಿಂದಲೇ 60 ವರ್ಷ ಮತ್ತು 70 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ವೃದ್ಧರು ಒಬ್ಬ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನ ಬಾಲಕನಂತೆಯೇ ನಡೆ ನುಡಿ ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಸಣ್ಣ ಬಾಲಕರಂತೆಯೇ ಹಠ ಮಾಡುವುದು, ನನಗಿದೇ ವಸ್ತು ಬೇಕೆಂದು ರಚ್ಚೆ ಹಿಡಿಯುವುದು, ಊಟ ತಿಂಡಿಗಳಿಗಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಆತುರದಿಂದಿರುವುದು, ಓಡುವುದು, ಹಸಿವನ್ನು ತಡೆಯಲು ಅವರಿಂದ ಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ, ನೀರು ತತ್ಕ್ಷಣ ಕುಡಿಯಲು ಸಿಗದಿದ್ದರೆ ಅಸಹನೆಯಿಂದಿರುವುದು, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ವಿಷಯಗಳಿಗೂ ಸಹ ಅಳುವುದು, ಆಕ್ಷೇಪಣೆ ಮಾಡುವುದು, ಯಾರನ್ನಾದರೂ ದೂರುವುದು, ಬೈಯುವುದು, ಈ ಎಲ್ಲ ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಸಹ 5 ವರ್ಷದ ಬಾಲಕನಂತೆಯೇ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಮತ್ತು 5 ವರ್ಷದ ಬಾಲಕನಲ್ಲಿಯೂ ಸಹ 80 ವರ್ಷದ ಮುದುಕನ ಮನಸ್ಥಿತಿ ಕಾಣಲು ಸಾಧ್ಯವಿದೆ. ಮತ್ತು ಆ 5 ವರ್ಷದ ಬಾಲಕ ನಚಿಕೇತನ ಹೃದಯದಲ್ಲಿಯೂ ಸಹ 80 ವರ್ಷದ ವೃದ್ಧ, 80 ವರ್ಷದ ಜ್ಞಾನಿ ಮಾತನಾಡತೊಡಗಿದ್ದ. ಅವನು ದಾನಕ್ಕಾಗಿ ಆರಿಸಲ್ಪಟ್ಟ ಹಸುಗಳನ್ನು ನೋಡುತ್ತಾನೆ. ನನ್ನ ತಂದೆ ಈ ಗೋವುಗಳನ್ನು ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ದಾನ ಕೊಡಲಿದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಹಸುಗಳೆಲ್ಲ ಅತ್ಯಂತ ದುರ್ಬಲವಾಗಿವೆ, ಅತ್ಯಂತ ಬಲಹೀನವಾಗಿವೆ. ಅವುಗಳ ಹಲ್ಲುಗಳೆಲ್ಲ ಬಿದ್ದು ಹೋಗಿವೆ. ಅವುಗಳ ಹಾಲನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕರೆದಾಗಿದೆ. ಅವುಗಳ ಸ್ತನಗಳಿಂದ ಇನ್ನು ಹಾಲು ಬರುವ ಸಾಧ್ಯತೆಯೇ ಇಲ್ಲ. ಹಾಲಿನ ಒಂದೊಂದು ಹನಿಯನ್ನು ಸಹ ಹಸುಗಳ ಸ್ತನಗಳಿಂದ ಖಾಲಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮತ್ತು ಆ ಹಸುಗಳು ಯಾವ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತಲುಪಿದೆ ಎಂದರೆ, ಅವುಗಳು ಮನೆಯಲ್ಲಿರುವುದಾದರೆ ಕೇವಲ ಹುಲ್ಲನ್ನು ತಿಂದು ನೀರನ್ನು ಕುಡಿಯುತ್ತವೆಯೇ ಹೊರತು ಹಾಲನ್ನು ಕೊಡಲಾರವು. ಏಕೆಂದರೆ ಅವು ವೃದ್ಧವಾಗಿವೆ, ಅಶಕ್ತವಾಗಿವೆ, ಬಲಹೀನವಾಗಿವೆ ಮತ್ತು ಮೃತತುಲ್ಯವಾಗಿವೆ, ಸಾವಿಗೆ ಸಿದ್ಧವಾಗಿವೆ. ಮತ್ತು ಅಂತಹ ಹಸುಗಳನ್ನು ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ದಾನ ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ನಚಿಕೇತ ಯೋಚಿಸುತ್ತಾನೆ, ಈ ಹಸುಗಳನ್ನು ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ದಾನ ಮಾಡುವುದರಿಂದ ಎಂತಹ ದಾನ ಮಾಡಿದಂತಾಗುತ್ತದೆ? ಈ ಹಸುಗಳನ್ನು ದಾನವಾಗಿ ಪಡೆದ ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ಹಸುಗಳಿಂದ ಸಿಗುವುದಾದರೂ ಏನು? ಹಸುಗಳ ಬಾಯಲ್ಲಿ ಹಲ್ಲಿಲ್ಲ. ಆ ಹಸುಗಳು ಏನು ಮಾಡಬಲ್ಲವು? ಅವುಗಳ ಸ್ತನಗಳಲ್ಲಿ ಹಾಲಿಲ್ಲ. ಅಂತಹ ಹಸುಗಳನ್ನು ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣರು ದಾನವಾಗಿ ಪಡೆದು ಮಾಡುವುದಾದರೂ ಏನು? ಮತ್ತು ನನ್ನ ತಂದೆ ಇಂತಹ ಸ್ವಾರ್ಥಿ ಏಕಾದರು? ಇಂತಹ ಕೀಳುಮಟ್ಟದ ವ್ಯಕ್ತಿ ಏಕಾದರು? ಒಬ್ಬ ಬಾಲಕ ತನ್ನ ತಂದೆಯ ಬಗ್ಗೆ ಈ ರೀತಿ ಯೋಚಿಸಿದರೆ ಅವನ ಜ್ಞಾನ 80 ವರ್ಷದ ವ್ಯಕ್ತಿಯದೆಂಬುದರಲ್ಲಿ ಸಂದೇಹವೇ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ಅವನ ತಂದೆ ಉದ್ದಾಲಕನ ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಚಿಂತನೆ ಒಬ್ಬ 15 ವರ್ಷದ ಬಾಲಕನ ರೀತಿಯದಾಗಿದೆ. ಅವನ ಚಿಂತನೆ ಏನೆಂದರೆ, ಈ ಹಸುಗಳು ನನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅನ್ನಕ್ಕೆ ದಂಡ, ಭೂಮಿಗೆ ಬಾರದಂತಿವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈಗ ಈ ಹಸುಗಳನ್ನು ದಾನ ಮಾಡಿಬಿಟ್ಟರೆ ಒಳ್ಳೆಯದು. ಹುಲ್ಲನ್ನು ತಿಂದು ಕೇವಲ ಗಂಜಲ ಮತ್ತು ಸಗಣಿಯನ್ನು, ದುರ್ವಾಸನೆಯನ್ನು ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೊರಹೊಮ್ಮುವ ಹಸುಗಳು ನನಗೇಕೆ ಬೇಕು? ಇವುಗಳನ್ನು ದಾನ ಮಾಡಿ ನಾನು ಬಲಿಷ್ಠವಾದ, ಯಥೇಚ್ಛವಾಗಿ ಹಾಲು ಕೊಡುವ, ಯೌವನ ಭರಿತವಾದ ಸುಂದರ ಹಸುಗಳನ್ನು ಕೊಂಡುಕೊಳ್ಳಬಹುದಲ್ಲವೇ? ಆದರೆ ನಚಿಕೇತನಿಗೆ ದುಃಖವಾಗುತ್ತಿದೆ. ಅವನು ಹತಾಶನಾಗಿ ಆ ಹಸುಗಳನ್ನು ನೋಡುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಹಸುಗಳ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಅಶ್ರುಧಾರೆಯಾಗುತ್ತಿದೆ. ಅವುಗಳ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ವಿವಶತೆ ಇದೆ. ಅವುಗಳ ಕಣ್ಣುಗಳಲ್ಲಿ ದುರ್ಬಲತೆ ಇದೆ. ಅವುಗಳ ಶರೀರದಲ್ಲಿ ಮೂಳೆಗಳು ಎದ್ದು ಕಾಣುತ್ತಿವೆ. ಅವುಗಳು ಮೃತತುಲ್ಯವಾಗಿವೆ, ಸಾವಿಗೆ ಸಮೀಪದಲ್ಲಿವೆ, ಏದುಸಿರು ಬಿಡುತ್ತಿವೆ. ಮತ್ತು ಇದು ನಮ್ಮ ದುರ್ಭಾಗ್ಯವಾಗಿದೆ. ಇದು ನಮ್ಮ ಕೀಳುಮಟ್ಟದ ವ್ಯವಹಾರವಾಗಿದೆ. ಏನೆಂದರೆ, ನಮಗೆ ಯಾವ ವಸ್ತುವಿನಿಂದ ಏನೇನೂ ಉಪಯೋಗವಾಗುವುದಿಲ್ಲವೋ, ಕೇವಲ ಮಾತ್ರ ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಬಿದ್ದಿದೆಯೋ ಅಂತಹ ವಸ್ತುವನ್ನೇ ನಾವು ದಾನವಾಗಿ ಕೊಡುತ್ತೇವೆ. ಇದು ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿಯಾಗಿದೆ. ಇದು ನಮ್ಮ ತರ್ಕವಾಗಿದೆ. ಇದು ನಮ್ಮ ಚಾಲಾಕಿತನ ಮತ್ತು ಧೂರ್ತತೆ ಆಗಿದೆ. ಏನೆಂದರೆ, ನಾವು ದಾನ ಕೊಡಬೇಕಾದರೂ ಯಾವ ವಸ್ತು ನಮಗೆ ಉಪಯೋಗವಿಲ್ಲವೋ, ಯಾವುದರ ಅಗತ್ಯವೇ ನಮಗಿಲ್ಲವೋ, ಯಾವುದರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಜ್ಞಾನವಿಲ್ಲವೋ ಅಂತಹ ವಸ್ತುವನ್ನೇ ನಾವು ದಾನವಾಗಿ ನೀಡುತ್ತೇವೆ. ಯಾವುದು ಮನೆಯಲ್ಲಿ ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಬಿದ್ದಿದೆಯೋ
ಅಂತಹ ವಸ್ತುವನ್ನೇ ನಾವು ದಾನವಾಗಿ ನೀಡುತ್ತೇವೆ. ಆದರೆ ಅಂತಹ ದಾನವನ್ನು ದಾನವೆಂದು ಕರೆಯುವುದಿಲ್ಲ. ಅಂತಹ ದಾನ ಕೊಡುವುದರಿಂದ ಯಾರಿಗೂ ಅರ್ಥವಾಗುವುದಿಲ್ಲ ಹಾಗೂ ಪ್ರಯೋಜನವೂ ಸಹ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಶಾಸ್ತ್ರಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ಏನೆಂದರೆ, ನಿನಗೆ ಅತ್ಯಧಿಕವಾಗಿ ಪ್ರಿಯವಾದ ವಸ್ತುವನ್ನೇ ನೀನು ದಾನವಾಗಿ ಕೊಡಬೇಕು. ನಿನಗೆ ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯಕವಾದ ವಸ್ತು, ಯಾವ ವಸ್ತುವಿಲ್ಲದೆ ನಿನ್ನ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ನಡೆಯುವುದಿಲ್ಲವೋ ಆ ವಸ್ತುವನ್ನೇ ನೀನು ದಾನವಾಗಿ ಕೊಡಬೇಕು. ಇದು ದಾನ ನೀಡುವ ಸರಿಯಾದ ಪ್ರಕ್ರಿಯೆ. ಇದು ದಾನ ಮಾಡುವ ಧರ್ಮ. ಇದು ದಾನ ಮಾಡುವ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. ಮನೆಯಲ್ಲಿ ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಬಿದ್ದಿರುವ ವಸ್ತುವನ್ನು ದಾನ ಕೊಡುವುದು ತನ್ನಲ್ಲಿ ತಾನು ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದಲೇ ಕನ್ಯಾದಾನ ಎನ್ನುವ ಶಬ್ದ ಸೃಷ್ಟಿಯಾದದ್ದು. ಕನ್ಯೆ ದೊಡ್ಡವಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಈಗ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವಳಿಂದ ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನವಿಲ್ಲ. ಏಕೆಂದರೆ ಈಗ ಆ ಕನ್ಯೆಯನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವುದು ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣ ಕಾರ್ಯವಾಗಿದೆ. ಕನ್ಯೆಯು ಯೌವನಾವಸ್ಥೆಯನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಿದ್ದಾಳೆ. ಅವಳೀಗ ಹರೆಯದಲ್ಲಿದ್ದಾಳೆ. ಅವಳು ಊರು ಕೇರಿಗಳಲ್ಲಿ ಓಡಾಡುವಾಗ ಎಂದಾದರೊಮ್ಮೆ ಅವಳ ಹೆಸರಿಗೆ, ವ್ಯಕ್ತಿತ್ವಕ್ಕೆ ಕಳಂಕ ಬರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಕಳಂಕ ಬಂದರೆ ಬಹಳ ಕಷ್ಟವಾಗುತ್ತದೆ, ತೊಂದರೆಯಾಗುತ್ತದೆ. ಈಗ ಅವಳ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವುದು ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣ ಕಾರ್ಯವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದಲೇ ಅವಳನ್ನು ದಾನ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ದಾನ ಮಾಡಿದ ನಂತರ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯು ನಿಶ್ಚಿಂತನಾಗುತ್ತಾನೆ. ನಾನು ನನ್ನ ಭಾರವನ್ನು, ಕನ್ಯೆಯ ಸುರಕ್ಷತೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಬೇರೆಯವರಿಗೆ ವಹಿಸಿದ್ದೇನೆ ಎಂಬ ಭಾವನೆಯೊಂದಿಗೆ. ಆದ್ದರಿಂದಲೇ ಕನ್ಯಾದಾನ ಶಬ್ದ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿದ್ದು. ಆದರೆ ದಾನದ ತಾತ್ಪರ್ಯ ಯಾವುದು ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿದೆಯೋ, ಅವಶ್ಯಕವಾಗಿದೆಯೋ, ಉಪಯೋಗಿಯಾಗಿದೆಯೋ, ಯಾವುದು ಇಲ್ಲವಾದರೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಸ್ಥಗಿತವಾಗುತ್ತವೆಯೋ ದಾನ ಅಂತಹ ವಸ್ತುವನ್ನೇ ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ. ಆದರೆ ಉದ್ದಾಲಕ ಚತುರನಾಗಿದ್ದ, ಧೂರ್ತನಾಗಿದ್ದ. ಉದ್ದಾಲಕ ಯಾವ ಹಸುಗಳು ವ್ಯರ್ಥವಾಗಿದ್ದವೋ, ಯಾವ ಹಸುಗಳ ಸ್ತನಗಳಲ್ಲಿ ಹಾಲೇ ಇರಲಿಲ್ಲವೋ, ಯಾವ ಹಸುಗಳು ಕರುವಿಗೆ ಜನ್ಮ ನೀಡಲು ಅಸಮರ್ಥವಾಗಿದ್ದವೋ, ಯಾವ ಹಸುಗಳು ಮೃತತುಲ್ಯವಾಗಿದ್ದವೋ ಅಂತಹ ಹಸುಗಳನ್ನೇ ದಾನವಾಗಿ ನೀಡಲು ಬಯಸಿದ್ದ. ಆದರೆ ನಚಿಕೇತ ಆ ಹಸುಗಳನ್ನು ಮತ್ತು ತನ್ನ ತಂದೆಯ ಧೂರ್ತತೆಯನ್ನು